आपल्या प्रदीप गुगेंच्या घरी सांगितलं होतं। त्यामुळे या गावावरती खरंच माझं विशेष प्रेम आहे। जसं आता सांगितलं का यापूर्वी आदरणीय स्वर्गीय विजय घाटाळ पाटील यांनी हा पाझर तलावासाठी पुढाकार घेतला आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे जलसंपदा मंत्री भी झाले। दादांचं सुद्धा आपल्या संगमनेरात प्रत्येक गावामध्ये लक्ष आहे आणि या वर्षी तुमचा पाझर तलाव सुद्धा पूर्ण क्षमतेने भरला आहे। यामुळे जो शब्द आपल्या नेते विखे पाटील साहेबांनी दिला होता त्या शब्दाची सुद्धा आज वचनपूर्ती या निमित्ताने झाली असं आपल्याला म्हणता येईल। खूप त्रास झाला सांगितलं संदीपरावांनी कशा प्रकारे कुठून फोन येत होते, कसे येत होते, काय होत होतं, परंतु तरी तुम्ही लोकांनी सर्वांनी त्याला साथ दिली आणि आज ती साथ दिल्यामुळे विधानसभा निवडणुकीत सुद्धा मोठ्या संख्येने मताधिक्य मिळालं आपल्याला। आणि या मताधिक्यामुळे एक संगमनेरमध्ये ऐतिहासिक क्रांती झाली। या क्रांतीच्या माध्यमातून आता आपण निर्धार केलाय। योगायोग बघा, माझं नशीब बघा। संगमनेर तालुक्याचा महत्वाचा प्रश्न होता कुठला तर पाण्याचाच प्रश्न होता। ज्या पाण्याच्या प्रश्नावर काही जणांनी गेले कित्येक वर्ष त्यांची राजकीय दुकानदारी चालवली। निळवंडे झालं, भोजापूर चारी झालं, तुमच्या भागात आले का तुमचा पाझर तलाव झालं, कोणाला उपसा सिंचन सांगायचं, कोणाला सांगायचं आता सर्वे करायचा आहे। पुढच्या निवडणुकीपर्यंत काही सर्वे होत नव्हता, परंतु खरंच सांगेल का मला सुद्धा भीती होती आताच सरकार स्थापन झालंय जलसंपदा खातं नेमकं जातं कोणाकडे। जर दुसरं कोणाकडे गेलं असतं तर हा बाबा गेला असता, कडी लावून आतमध्ये रडला असता, पाया पडला असता का पाणी देऊ नका संगमनेरला म्हणून। कारण यापूर्वी पाणी न देण्याचं पाप ज्यांनी केलं होतं आज ते खलनायक झालेत आणि पाणी देण्याचं पुण्याचं काम ज्यांनी केलंय आज त्यांना जनता जलनायक म्हणतीये। ज्यांना पाणी मिळालं ते लोक जलनायक म्हणताय। त्यामुळं साहेबांच्या माध्यमातून, दादांच्या माध्यमातून वेळोवेळी बैठका मुंबईमध्ये होत आहे, नाशिकमध्ये होत आहे, नगरमध्ये होत आहे, लोणीत होत आहे, संगमनेरात होत आहे। आणि साहेबांची दादांना मी सुद्धा वारंवार एकच विनंती करत असतो, प्रत्येक गावात जो पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता 160-70 टँकर दरवर्षी या तालुक्यात चालत होते, हे टँकर मुक्त आपल्याला संगमनेर करायचंय। आमच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींच्या डोक्यावरती जो हंडा होता हा हंडा उतरवायचं पुण्याचं काम आम्हाला करायचंय आणि हे काम करताना साहेबांनी सुद्धा मनावर घेतलं। बघा तुम्ही गेल्या कित्येक वर्षापासून भोजापूर चारीचं पाणी मिळत नव्हतं, साहेबांच्या हस्ते आपण जलपूजनाचा कार्यक्रम घेतला। आज त्या भागामध्ये 2-2 पिढ्या संपल्यानंतर सुद्धा पाणी पाहायला मिळालं नव्हतं, आज त्या भागामध्ये पाणी मिळाले। दादांनी सुद्धा सांगितलंय साकूरपाटर असेल, तळेगाव निमून असेल, नुसते हेच गावं नाही तर निळवंड्या कालव्यापासून कालवा तर गेला गावातून पण पाणीच मिळालं नाही। तशी काही परिस्थिती आपल्या मतदारसंघातील काही गावांची होती, त्याबाबत सुद्धा साहेबांनी स्पष्ट सूचना देऊन त्याबाबत सर्वे सुद्धा काही करायला लावले होते आणि या तालुक्यातील सिंचनाखाली क्षेत्र कसं येईल यासाठी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपलं काम सुरू आहे। कितीतरी योजना असेल केंद्र सरकारच्या, राज्याच्या, संदीपराव असेल, प्रदीपराव असेल यांचा सारखा आग्रह चालू असतो, आमच्या गावाला हे द्या, आमच्या गावाला ते द्या आणि तो तुमचा अधिकार बी आहे कारण तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने भरपूर मतदान देताय। त्यामुळं निश्चितच साहेबांच्या माध्यमातून, दादाच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी आपल्याला पैसे मिळतील। निळवंडे उजव्या कालव्यावरून पहिल्यांदाच तुमच्या मालूचे तलाव भरण्यात आलाय, त्याची क्षमता आता 50 MCFT होती, लांबी 930 मीटर, बुडी क्षेत्र फक्त 39 हेक्टर आहे आणि लाभ क्षेत्र 112 हेक्टर आहे। धरण पूर्ण क्षमतेने भरलेला असून डावा उजवा कालव्याद्वारे 2.5 TMC पाणी वापर सुद्धा झाला आहे। त्यामुळं तुम्ही बघितलं असेल पाण्याच्या बाबतीत आम्ही काही कुठं कमी पडत नाही। काही लोक म्हणताय पाऊस यावर्षी जास्त आला, पण
पण 40 वर्षात पाऊस झाला नाही का या संगमनेरला? 40 वर्ष बी पाऊस झाला, पण पाणी देण्याची पुण्याचं काम त्याला सुद्धा भाग्य लागत. ते प्रत्येकाच्या नशिबात नसतं, ते विखे पाटलांच्या आमच्या नशिबात आहे. म्हणून आम्ही तुम्हाला पाणी तर सोडवतोय, नुसतं पाण्याच्या बाबतीत नाही. दादा नेमके आता आपली शिंदे साहेबांची सभा संगमनेरला आली होती, त्यावेळेस दादा त्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. साहेब आणि दादा पहिल्यांदाच दोन्ही म्हणजे साहेब, दादा, ताई, मॅडम सगळे लंडनला गेले होते. साहेबांना तिथे एक मोठा पुरस्कार मिळाला, त्याबद्दल सुद्धा सगळ्यांनी आपण साहेबांचं अभिनंदन करूया. मला अचानक पक्षाकडून सूचना आली होती, त्यावेळेस मी दादांना फोन केला, दादा असे असे आता तर माझी अडचण होईल. पण दादांनी सांगितलं, अमोल काही काळजी करू नको, साहेब आणि आम्ही तुझ्या पाठीशी भक्कम उभे आहेत. आणि त्या दिवशी संगमनेर तालुक्यात यापूर्वी कधी झाली नसेल अशी एक ऐतिहासिक सभा, ऐतिहासिक रॅली आपण संगमनेरमध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करून दाखवली. त्यामुळे काही जणांचं पित्त खवळलं, त्यांना वाटलं आता काही आपलं खरं नाही. मग त्या पद्धतीने काही चुकीच्या प्रवृत्तींना पुढे करून आपल्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी त्याच दिवशी सांगितलं होतं, बघा नेता असावा तर कसा असावा. कार्यकर्त्यावर हमला झाला, एवढं मोठं आंदोलन मुंबईला चालू होतं, पण साहेबांनी सांगितलं, मला पहिला फोन साहेबांचा आला आणि सांगितलं, अमोल उद्या तुझ्यासाठी, तुला पाठिंबा देण्यासाठी, तुला भेटण्यासाठी मी संगमनेरला येतो. साहेब आले सुद्धा आणि साहेब स्वतः तिथं सभेला संबोधन केलं. तर साहेबांनी सांगितलं, मी काही त्यावेळेस जास्त बोललो नाही, आजही बोलणार नाही, कारण साहेबांनी शिंदे साहेब असेल, विखे साहेब असेल, आपल्याला पुढे विकासाचं राजकारण करायचंय, आपल्याला पाणी जिरवायचंय. यापूर्वी या तालुक्यात माणसांचा जिरवण्याचा कार्यक्रम झाला, पण आपल्याला पाणी जिरवण्याचा कार्यक्रम या मतदारसंघामध्ये करायचा आहे. आणि हे करताना तुमची सगळ्यांची साथ मला मिळते, दादांची साथ मिळते, साहेबांची साथ मिळते. आज आपल्या कामाची दखल निश्चित मी सांगण्यापेक्षा सगळे नेते सांगताय, पण काही गोष्टी मी सांगितल्या पाहिजे. काही जणांना वाटलं होतं याला आमदारकी कळेपर्यंत 5 वर्ष निघून जातील, पण 5 महिन्यामध्येच त्यांना आपण दाखवलं का आम्ही बी काही कमी नाही. नियतीचा फेरा जो होता खताळानंतर आणि पुन्हा खताळ, आज बऱ्याच ठिकाणी भोजापूर चारीचा सुद्धा आदरणीय स्वर्गीय विजय खताळ पाटलांच्या माध्यमातूनच त्यावेळेस तो प्रश्न मार्गी लागला होता आणि पाणी देण्याचं काम सुद्धा आपल्या माध्यमातून करता आलं. निळवंड्याचं सुद्धा अशा भरपूर गोष्टी आहे. निळवंड्यावर बोलायचं झालं तर निळवंड्याला सगळ्यात जास्त निधी हा महायुती सरकारच्या कालावधीत दिला गेला होता आणि त्यानंतर आपले नेते राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी त्याला खरा पुढाकार घेतला आणि त्यानंतर पुढे आलं. नाही तर कधी मोदी साहेब आले असते निळवंड्याला, पण ही किमया सुद्धा आपल्या साहेबांनी करून दाखवली. मागून आवाज आला कारखाना, सुरुवात सगळीच झाली होती.